आज संपूर्ण राज्यभरामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडते। त्यामुळे या सगळ्या मतदान प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदानाची टक्केवारी। नाशिकमधल्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडे एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य नाशिककर देखील महापालिकेच्या या मोहिमेमध्ये सहभागी झालेला आहे। नाशिकच्या महात्मानगर परिसरात असलेल्या या फोडणी हॉटेल व्यावसायिकांनी मात्र एक वेगळी स्कीम आणलेली आहे। जो मतदार मतदान करून या ठिकाणी नाश्त्यासाठी येईल, जेवणासाठी येईल, त्याला त्याच्या बिलामध्ये 10% डिस्काउंट देण्याचा निर्णय या हॉटेलने घेतलेला आहे। आपण अशा पद्धतीचा बॅनर बोर्ड जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। प्रत्येक ग्राहक कस्टमर या ठिकाणी आल्यानंतर त्याचं जे एकूण बिल होईल त्या एकूण बिलाच्या 10% डिस्काउंट देण्याचा असा अनोखा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आपण 10% डिस्काउंट कस्टमरला देत आहे। मतदानाचा टक्केवारी वाढावी यासाठी आपण पुढे आलेला आहात। काय नेमकी भावना आहे आणि कसा प्रतिसाद आहे? मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून एक वेगळी स्कीम डोक्यात आली, म्हणून ती आज आम्ही राबवतो आहोत। 10% डिस्काउंट मिळवा, तुमच्या बोटावरची जो शाईचा मार्क आहे तो दाखवा आणि 10% डिस्काउंट मिळवा। जेवढ्या मतदानाची टक्केवारी वाढेल तेवढ्या सोयीसुविधा वाढतील, तेवढ्या आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतोय ते योग्य निवडले जातील। बोगस मतदान नंतर फेक मतदान होणार नाही, म्हणून सगळ्यांनी मतदान करावं अशी आमची विनंती आहे सगळ्यांना। आपण बघतोय हे हॉटेल व्यावसायिक होते, त्यांनी ही योजना नेमकी का आणली ते सांगितलेलं आहे। काही ग्राहक देखील या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही बघताय की हॉटेल व्यावसायिक जे आहेत त्यांनी एक स्कीम या ठिकाणी लॉन्च केली आहे, कसं बघताय याकडे? छान वाटतंय की याच्यामुळे वोटिंग पण वाढेल आणि सर्वजण वोट करायला बाहेर पण पडतील आणि त्यांनी पण कन्सेप्ट चांगले ठेवलेले आहे। कन्सेप्ट चांगली ठेवलेली आहे। आपण बघतोय हे कस्टमर आहे, आणखी काही कस्टमर या ठिकाणी जेवणाचा नाश्त्याचा आस्वाद घेत आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांना या सगळ्या योजनेचा फायदा होणार आहे का त्यांच्याशी बोलणार आहोत। खरी एक चांगली कन्सेप्ट त्यांनी आणली आहे। डिस्काउंट जरी फार नाही मात्र एक मतदानाचा टक्का वाढावा यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, कसं बघता याकडे? माझ्या दृष्टी हा इनिशिएटिव्ह खूप सुंदर आहे। आपण सगळ्यांनीच मतदान करायला हवं। आज सुट्टी आहे, मतदान करून मग सुट्टी भोगावी असं माझं मत आहे। तुम्ही मतदान केलंय आणि कसं इथे आल्यानंतर काय अनुभव? सुंदर वाटतंय। मतदान सकाळी आम्ही मतदान करून आलो। शासनाने पण भरपूर प्रयत्न केले आहेत की मतदान सर्वांनी लोकांनी बाहेर पडावं, 100% मतदान करावं। त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांनी जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे त्यांचंसुद्धा अभिनंदन, कारण अशा निमित्ताने ग्राहकांना काहीतरी म्हणजे सगळ्यांनी मतदान बाहेर करून आणि ग्राहकांना आमच्यातर्फे डिस्काउंट मिळेल, म्हणजे स्वतःच्या प्रॉफिटमधनं ते डिस्काउंट देत आहे, त्याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन। आणि सर्व मतदार बंधू भगिनींना माझं नम्र विनंती आहे की सर्वांनी सुरुवातीला पहिले मतदान करावं आणि नंतर आपला दिवस उपभोगावा, म्हणजे सुट्टी उपभोगावी। सर्व जे कर्तव्य आहे आपलं मतदानाचं ते करणं गरजेचं आहे। त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी आपलं मतदान पूर्ण करावं आणि मगच पुढच्या गोष्टी आपण दिवस एन्जॉय करावा। थँक्यू। बघतोय आपल्यासोबत हे जागृत नाशिककर आहे, ते मतदान करून आलेले आहे। तुम्ही देखील मतदानासाठी बाहेर पडा असं आव्हान देखील ते करताय। एकूणच आपण बघितलं तर संपूर्ण राज्यामधला मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सगळ्या ठिकाणाहून सगळ्या स्तरातून प्रयत्न केले जात आहे। आता या सगळ्या मोहिमेमध्ये सर्वसामान्य नाशिककर जो आहे तो देखील सहभागी होतोय। त्यामुळे या सगळ्या स्कीमचा फायदा किती नाशिककर घेतात आणि 10% डिस्काउंटच्या माध्यमातून किती मतदार वाढतात हे सगळं बघणं औत्सुकतेचं असणार आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।